एक मिनिट आले मी. एक मिनिट त्याच्यावर बोला. आणि तुम्ही सगळ्या माझ्या काकी आणि माझ्या मैत्रिणी सगळ्या अगदी माझ्या प्रेमळ आग्रहाला घेऊन आला, त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. कारण सगळे जमले की मजा येते, एकत्र करण्याचं काही मजा नसते. आणि आज विशेष म्हणजे आम्ही जिथे शिक्षण घेतो गाण्याचं ते आमच्या मनीषाताई फणसळकर आणि माझ्या या सगळ्या शिष्य भगिनी शिष्यबंधू सगळे आज इथे आलेले आहेत. पण शब्दांनी नाही तर सूत्रांनी मी अवधूतला विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्या आवाज त्यांचा आवाज मोठा ह्या काही संचालिका नेक्स्ट सोहम अनिवाल, स्मिताताई कोल्हेकर, औषधाताई वेलणकर, सोमखेडकर, अश्विनीताई बंडाळे, वेलकम. रेणुकाताई दीक्षित, अंजली जाधव, अर्चनाताई खेडकर, वर्षाताई कुलकर्णी, कामेरे मॅडम, ते आपण श्रद्धाताई, हर्षदाताई आणि राजेशला विचारून वेलकम ऑल. विशेष म्हणजे आज आपल्या या छान कार्यक्रमाला छान सुप्रसिद्ध
भाषण घेणाऱ्या गायिका आहेत. आणि त्याहीपेक्षा अजून एक विशेष म्हणजे निवेदनासाठी आपल्याला आकाशवाणीच्या सुप्रसिद्ध निवेदिका मदालसा कागडे मॅडम लाभलेल्या आहेत. त्यांच्या निवेदनामुळे आज तुम्हाला गाणं आणि निवेदन यांनी अगदी परिपूर्ण व्हाल. तर आता मी तुमची ही निवेदनाची जिम्मेदारी आणि विनंती मॅडम. थोडा कमी जास्त होतोय आवाज. आज डॉक्टर अजिता अन्नछत्रे यांच्या घरी नवरात्रीनिमित्त आम्ही ओंकार संगीत विद्यालयाचे सगळे साधक आणि कलाकार संगीत सेवा देण्यासाठी ते रुजू झालेलो आहोत. आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आपण तुम्ही सगळेजण उत्सुक असाल. सुरुवात माझ्याच काही शब्दांनी मी करते आहे. मनस्विनी तू तेजस्विनी, मनस्विनी तू तेजस्विनी, तू दुर्गा तू लक्ष्मी, नारायणी कात्यायनी तू आहेस भवानी, सकल विश्वाची जननी तू अंबिका सुखदायिनी. नमन करते माते तुझला या शुभदिनी, मांगल्याचा वरदे आम्ही, तू आहेस वरदायिनी, तू आहेस वरदायिनी. आज नवरात्र उत्सवाचा 6वा, खरं तर तसं 7वा म्हणावा लागेल, कारण यावर्षी 10 दिवस आलेले नवरात्रीचे. तर काही तिथी एकत्र आलेले आहेत. तर आपण 6वा समजूया, कारण ती षष्ठी आहे. कॅलेंडरमध्ये जर पाहिलं तर षष्ठी आहे, अश्विन शुद्ध षष्ठी. या दिवशी नवरात्रीतल्या 9 दुर्गांपैकी षष्ठीचं जे रूप आहे देवीचं ते कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या या दिवसांमध्ये षष्ठीला कात्यायनी देवीची पूजा केली जाते, उपासना केली जाते. असं म्हणतात की कात्यायनी या रूपातच देवीने महिषासुराचा वध केला होता, संहार केला होता. महिषासुराने घोषणा केली होती की कोणी पुरुष त्याला पराजित करू शकणार नाही, पण तो हे विसरला की तो स्त्रीच्या हातूनही मारला जाऊ शकतो. वामन पुराणानुसार सगळे देव महिषासुराला पराजित करण्याचा उपाय शोधण्यासाठी कात्यायन ऋषींच्या आश्रमात जेव्हा जमले तेव्हा त्या देवांच्या क्रोधाने ऊर्जा किरणांचं रूप घेतलं. जे ऊर्जा किरण ऋषींच्या आश्रमात एकत्र झाले आणि कात्यायन ऋषींनी मग या ऊर्जा किरणांना देवीचं रूप दिलं. तिच्या याच रूपाला कात्यायनी असं संबोधलं जातं. कार्यक्रमाचं पहिलं वंदन आता करतोय महालक्ष्मीला. पहिले 3 दिवस महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांना अर्पण केले जातात. कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मीच्या नमनाने. Bye.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्र काय आहे? तर नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या नमन आणि स्तवनाचा काळ आहे. या काळामध्ये 9 दिवस आणि 9 रात्र शक्तीची अखंड पूजा केली जाते. श्री सूक्तामध्ये कर्दमीन प्रजाभूताम असं भूदेवीचं वर्णन आलेलं आहे. भूदेवी म्हणजे जगदंबेचंच एक रूप आणि भूदेवी म्हणजे सृजनाची शक्ती. या सर्जकतेसाठीच कुंभरूपी घटाची नवरात्रामध्ये आराधना केली जाते. घटस्थापनेचा कुलाचार म्हणजे सृष्टीच्या सृजनाचा नवनिर्मितीचा उत्सव असतो. काळ्या मातीचं शेत, पेरणी, पिकांचं संवर्धन हा कृषी धर्माचा गाभा घटस्थापनेच्या संकल्पनेमध्ये भरून राहिला आहे. निसर्गात मुक्तपणे बहरलेल्या रानफुलांची माळ, नंदादीप आणि गोडधोड हे उपचार याच नवरात्र उत्सवासाठी असतात. पहिल्यांदा आपण महालक्ष्मीला वंदन केलं, आता करतोय गणेशाला.
आताच पाहिलं. नवरात्र म्हणजे काय तर अज्ञानाच्या 9 रात्री घालवायच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशात अखंड राहायचं म्हणजे नवरात्र. मोह, क्रोध, दुराचार, निरभ्यासी वृत्ती, अहंता, आळस असे अज्ञानाचे 9 प्रकार जाळायचे. आणि समाजात वावरताना आपण पाहतो की हे 9 प्रकार आपल्याला खूप दिसून येतात. नवरात्रीच्या 9 रात्री हे अज्ञान जाळायचं आणि ज्ञानानं नवं घ्यायचं. ज्ञानाचा प्रकाश देणारा आणखी एक घटक आपल्या आयुष्यात असतो तो म्हणजे गुरु. या पुढचं वंदन आता आहे गुरु. नवरात्रामध्ये स्थापना आणि आराधना करतो आपण. हा घट म्हणजे काय आहे तर हा घट म्हणजे आहे आपला देह. या देहाला पाण्याने शुद्ध करायचं, मनाला ज्ञानाने शुद्ध करायचं आणि त्या ज्ञानात खंड पाडायचा नाही. ते निर्मोही मनाला पिळ्या तेवत ठेवायचं आणि म्हणून घटापुढे नंदादीप लावतात. तो 9 दिवस अखंड ठेवायचा. वात म्हणजे सहनशीलता. वातीच्या निवांत प्रकाशात आपण जगदंबेला प्रार्थना करायची की हे महादेवी आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे, तू आमच्या जगण्यात प्रकाश निर्माण कर, आमच्या सामर्थ्याला सुसंस्कृतपणाचा काढ. पुन्हा एकदा आंबेची विनवणी आता आपण करतोय.
5ला. तुझ्या पूजेचा मान अंबे, तुझ्या पूजेचा मान, तुझ्या पूजेचा मान अंबे, तुझ्या पूजेचा मान, देवग तुझ्या पूजेचा मान अंबे, तुझ्या पूजेचा मान. अभिषेकाच्या पाण्यामधुनी, अभिषेकाच्या पाण्यामधुनी तीर्थाची गंगा होऊनी, तीर्थाची गंगा होऊनी भावे म्हणते तुझी आचरणी, भावे म्हणते तुझी आचरणी घालाया तुझं स्नान अंबे, घालाया तुझं स्नान अंबे, तुझ्या पूजेचा मान, तुझ्या पूजेचा मान अंबे, तुझ्या पूजेचा मान. निरांजनातील होऊन ज्योती, निरांजनातील होऊन ज्योती, ओवाळीन मी तुला आरती, ओवाळीन मी तुला आरती, सूरशेरिता श्रीरेवरती, सूरशेरिता श्रीरेवरती गावी भवजयकार अंबे, गावी भवजयकार अंबे, तुझ्या पूजेचा मान, तुझ्या पूजेचा मान अंबे, तुझ्या पूजेचा देहाचा हा ठाकूर होऊनी, देहाचा हा ठाकूर होऊनी वाटे जावे विलंब होऊनी, वाटे जावे विलंब होऊनी तुझ्या परी हे जीवन हरपुनी, तुझ्या परी हे जीवन हरपुनी बघेन भवनिधान अंबे, बघेन भवनिधान अंबे, तुझ्या पूजेचा मान, तुझ्या पूजेचा मान अंबे, तुझ्या पूजेचा मान, देवग तुझ्या पूजेचा मान अंबे, तुझ्या पूजेचा देवी म्हणजे कोण आहे तर देवी म्हणजे प्रकाशदायिनी आहे. ती उमा आहे, गौरी आहे, पार्वती आहे, जगदंबा आहे. या सगळ्या सात्विक रूपांमध्ये ती प्रकटते. दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा या उग्र भीषण रूपातही प्रकाशते. ज्ञान रूपातही प्रकाशते, सरस्वती बनते. महाकाली, रणरागिणी, महालक्ष्मी, सात्विक आणि महासरस्वती ज्ञानरूपी अशी त्रिगुणात्मकता म्हणजे देवी. आता गजर देवी. गजर होतो कशाचा, गजर होतो कशाचा, महिमा हिच्या नामाचा, माझ्या अंबाबाईचा ग, माझ्या अंबाबाईचा, माझ्या अंबाबाईचा ग, माझ्या
अंबाबाईचा लक्ष्मीच्या मुकुटाला ग माझ्या अंबाबाईचा जय होतो कशाचा जय होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी नारसिंगी कौमारी आणि नारायण ही सुद्धा जगदंबेचीच काही गोष्ट. ब्रह्मा विष्णू महेश यांची प्रेरणा म्हणजे देव. ब्राह्मण तेज, माहेश्वरी विराट, वैष्णवी म्हणजे भक्तिरथ, वाराही म्हणजे पराक्रमी, इंद्राणी म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवणे, चामुंडा म्हणजे युद्धांगिनी, अशी देवीची विविध रूपं आजही आपल्यासाठी प्रेरक आहेत. माहूर निवासिनी रेणुका हे सुद्धा देवीचं एक सात्विक रूप. आता तिची आराधना या व्हिडिओ
जगदंबा कोण आहे तर सगळ्या चराचर सृष्टीमध्ये ओतप्रोत भरलेला जो परमात्मा आहे त्याच्या परमतेजोरसाची मूर्ती. देवी उपनिषदामध्ये देवीपासून सगळी सृष्टी निर्माण झाली, कशी निर्माण झाली याचं विवेचन आहे. शैव आणि वैष्णव या दोन्हींचा समन्वय म्हणजे शैव म्हणजे साधना आणि वैष्णव म्हणजे कर्तृत्व. साधना आणि कर्तृत्व या द्वंद्वातील विश्वव्याप्त पालवतं मोहरतं आणि ओम क्लीं सर्वतत्त्वं शोधयामि देवी विश्वसामान्य. विद्यातत्त्व म्हणजे अद्वैत ज्ञान, शिवतत्त्व म्हणजे कल्याण आणि सर्वतत्त्व म्हणजे एवढी व्यापकता देवीच्या साधनेमध्ये. आता सादर होते महिषासुर मर्दिनी स्तोत्र. नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनी श्रीवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी विष्णुते भगवती हेशित कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी
शक्ती रूपिणी ती नित्य तपास रममाण होणारी विश्वाचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसी प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी देवीनं महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही रूप धारण केली असं म्हणतात. या रूपातूनच ग्रामदेवीच्या साध्या आणि सौम्य रूपापर्यंत तिची सगळी रूप अवतरित झालेली आहेत. विश्वामध्ये जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे देवी आहे. जे जे उदात्त आहे तिथे तिथे भगवती आहे. करूया जय जयकार अंबेचा, करूया करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार. आदिशक्ती तू आई भवानी, सर्वशक्ती तू आई भवानी, सर्व जगत हे तुझे पासी. आदिशक्ती तू आई भवानी, सर्व जगत हे तुझे पासी. मायामय हा सर्व पसारा, मायामय हा सर्व पसारा, जठरीत जगदाकार, जठरीत जगदाकार. करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार आईचा, करूया जय दुष्टजनांची तू निर्धारी, दुष्टजनांची तू निर्धारी, भक्तजनांची हे उद्धारी. दुष्टजनांची तू निर्धारी, भक्तजनांची हे उद्धारी. अनन्य भावे शरण मी आले, अनन्य भावे शरण मी आले. तुझ विनतच्या आधार, तुझ विनतच्या आधार. करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार आईचा, करूया जय अखंड सौभाग्याने देवी, अखंड सौभाग्याने देवी, तव चरणी ही विनंती आहे. अखंड सौभाग्याने देवी, तव चरणी ही विनंती आहे. कृपा करी तू अंबाबाई, कृपा करी तू अंबाबाई. करुणी दे भगवान, करुणी दे भगवान. करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार आईचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार, करूया जय जयकार. मानवाच्या आयुष्याच्या सप्तपदीच्या प्रत्येक पदाला देवी सामर्थ्य देते आणि आपल्या आयुष्यात ही सप्तशती होऊन येते. ही सप्तशती चंडमुंड, रक्तबीज, शुंभ निशुंभ अशा राक्षसांचा संहार करते. विश्वाला नवा आत्मप्रकाश देते, जगण्याला निष्ठा देते, विवेकाला संयमी करते, सहिष्णुतेला सतर्क करते. म्हणूनच देवीचं नवरात्र म्हणजे आमच्या मनःशुद्धीचा महोत्सव असतो. यापुढे आता सादर होतोय गोंधळ.
गोंधळ घेतला की पुढचं काही. मग आता आम्ही कोण म्हणतो तुम्ही म्हणा ना. तुम्ही हे म्हणतो म्हणजे बाकीचे कडवे ते म्हणतो. हो हो या आज आपण इथे सगळे सेवा सादर करण्यासाठी जमलो आहोत. तर माझी मैत्रीण डॉक्टर गौरी वेलणकर एक ती देवीची दृष्ट काढणार आहे. आज आशीर्वाद काल ती दृष्ट मिळाली. आणि त्यानंतर माझे पती डॉक्टर सुरू अन्नछत्री एक प्रार्थना सादर करतील जी आमच्या सासूबाईंची शैला अन्नछत्री यांची अत्यंत आवडती होती. तर त्यांची आज आम्हाला खरंच आठवण येते कारण हा सगळा त्यांचा वारसा आहे. त्यांच्या मैत्रिणी इथे आल्या आहेत आणि जे नवीन आत्ता आले त्यांना मी सांगते की मनीषाताई फणसळकर या आमच्या ओंकार संगीत विद्यालयाच्या संचालिका जरी असल्या तरी त्या आमच्या चेतनानगरच्या आहेत म्हणून खूप जवळच्या आहेत त्या आम्हाला. नाही मग कारण मी खूप जणांना आमंत्रित देताना म्हटलं की मनीषाताई येणार आहेत. आमचीच नाही मग सांगायचं म्हणजे की या घराच्या वास्तुशांतीसाठी आम्ही अन्नछत्रीच्या याच घरात इथेच बसून संपूर्ण क्लासिकलची मैफल केलेली आहे आणि आज आता तिसरी मला सारखी आठवण येत होती की आपण इथे बसलो होतो अन्नछत्री काकू इथे बसल्या होत्या. त्यांच्या 75ला मला वाटतं यांनी 61 ला त्यांच्या गाण्याचा 61 वास्तू एकच केला. तिला पण केला. या घरात आम्ही आलो आणि यांचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता. आज जवळजवळ 25 वर्ष झाली. परत हा योग आलाय. आता हा योग वारंवार येऊ. तर डॉक्टर गौरी आणि कुणाला काही भजन सेवा मी आणखी म्हणू शकते का एक रेणुकरेची? हो म्हणा. असेल तर मी एकटीच म्हणते. चालत असेल तर आपल्याला हो गोंधळाला ज्यांना सादर करायचं ज्यांना पुढे सादर करायचं त्यांनी सर्व
बिंब उदय रवी मंडळी गाजे जगज्जनी हे दीन दयाळे नाव तुला साजे नाव तुला साजे विष्णुदास म्हणे कवी करुणा गय करुणा मधुवरी जय जय रेणुके सदा सरे प्रसन्न रूपमूर्ती प्रसन्न रूपमूर्ती मगराजा जगपावत माझ्या वडिलांची होती खूप व्हायब्रेशन्स मध्ये म्हणायचे तेव्हा संगीत वगैरे काहीच नव्हतं पण आम्हाला आवडते म्हणून मी घरी हिच्यासाठी सगळ्या आरत्या आणि असतं म्हणायची त्याची माझी फेवरेट प्रार्थना प्रार्थना दोन प्रार्थनांचे डॉक्टर सुरेश अन्नछत्रे एक प्रार्थना सादर करण्यासाठी आपल्यासमोर. सदैव आपुली म्हणा मग नसे कशाची तमा. समर्थांनी श्रीरामाची प्रार्थना जी केली ती म्हटलं सगळ्यांनाच येते ती. शर्वरी माईकला काय कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी तुझा तूही सावळी दयाळा तुझा तूही सावळी दयाळा कल्याण करी राम राया देव राया कल्याण करी राम राया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुझी सावली दयाळा तुझा तुझी सावली दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीण चिराले कठीण चिजाले आता न दिसे पुरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी
केले पावलो दयेसी नाही सरी दया कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी. त्यांचा एकदम खडा आवाज. एक कन्नड पद आहे, सगळ्यांना माहिती असेल कदाचित आपल्याला, भाग्यला लक्ष्मी बारवा. सौ मनीषा फणसर यांच्या स्वरात आता आपण ऐकणार आहोत.
बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या उत्सवामध्ये नवपत्रिका जिथे पूजा करावी 9 झाडांची पानं कंकामध्ये ठेवून पूजा करतात. 9 वनस्पती मानवाचं पूजन करणारे आहेत म्हणून त्यांना मातृदेवतांचं प्रतीक मानलं जातं. आख्यायिका दृष्टांत यामुळे त्या देवतेच्या स्थानाला एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व प्राप्त झालं आहे. आपणही आता मातृदेवतेला वंदन करत आहोत गोंधळाच्या रूपाने. तर देवीचं नवरात्र म्हणजे नंदादीपाच्या साक्षीनं केलेलं प्रकाश चिंतन. आणि हाच प्रकाश पुढे दिवाळी होऊन येतो आणि त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून येतो. भारतामध्ये प्रत्येक प्रांतात नवरात्र साजरं केलं जातं. देवीची स्थानं ही काश्मीर, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी आहेत. बंगालमध्ये तर हा सण मुख्य सण म्हणून साजरा होतो किंवा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र देवीची 4 प्रमुख शक्तिपीठं मानली जातात. त्यापैकी पहिलं कोल्हापूर वासिनी महालक्ष्मीचं, दुसरं तुळजापूर वासिनी भवानीचं आणि तिसरं माहूर निवासिनी रेणुका मातेचं आणि चौथं पीठ जे आहे ते नाशिक जवळचं गणित सप्तशृंगी मातेचं हे अर्धपीठ मानलं गेलेलं आहे. आत्ता जोगवा सादर होतोय आणि डॉक्टर अजिता मॅडम स्वतः जोगवा मागायला येतात. सगळ्यांना विनंती आहे. केतकी पण त्यांच्याबरोबर, कस्तुरी पण त्यांच्याबरोबर आहे. बर, प्रज्ञा, सई, गौरी या सगळ्या जणी आशीर्वाद पर जोगवा या सगळ्यांना घालायचं आहे आपण. तर कृपया आतमध्ये या. त्या येणार आहेत पण कुणी डिस्टर्ब न होता आपण आपलं गाणं म्हणायचंय. हा, जसं आपलं ठरलंय तसं. ओके.
दानरात्री ही सुद्धा राक्षसांचा संहार करणारी आहे. परवा अष्टमी आपण साजरी करणार आहोत नवरात्रामध्ये. अनंताय प्रति हतैन दुःख व्यापता इति दुर्गा असं वर्णन विष्णू सहस्त्रनामामध्ये दुर्गा देवीचं केलेलं आहे. नाना प्रकारच्या दुःखाने त्रस्त होऊन जो भक्त देवीची अतिशय कठोर रीतीने उपासना करतो त्याला पावणारी ही देवी म्हणजे दुर्गा देवी. परमेश्वराची ही अचिंत्य शक्ती आहे. ही विश्वमोहिनी आहे. पाश, अंकुश, धनुष्य आणि बाण धारण करणारी आहे. सर्व जगाला व्यापून राहणारी या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी आहे. याच दुर्गेला दर्शनशास्त्रामध्ये सांख्य दर्शनकार प्रकृती असं म्हणतात, तर वेदांत दर्शनामध्ये याच माया असं संबोधतात. माया तू प्रकृती विद्यात मायिनी तू महेश्वरा असंही तिचं ऋग्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे. हिने दुर्गा नावाच्या दैत्याचा नाश करून देवांना अभय दिलं असं म्हणतात. जेव्हा जेव्हा दैत्यांकडून बाधा होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूचा क्षय करेल असं वचन तिने देवांना दिलं. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण जातो आहोत. सांगता करताना शब्दरूपी विड्याचा नैवेद्य आता जगदंबेला अर्पण करत आहोत. ओंकार संगीत विद्यालयाचे अनुसर्ग सादर करा. झाले भोजन अंडे आता तांबूल घेऊन आले, या देहाचे विकले प्राण त्याच्यासाठी विकले. झाले भोजन तयार केला तुना, वैराग्याचा रंग केशरी लोभवितो मन मना. वादापुरते तव सेवेचे दार घातले, झाले भोजन आंबे आता तांबूल घेऊन आले. नवविध भक्ती काय पत्नी वंचित करते सणा, क्षमा शांती देवोनी लाविते मन मना. दया माया प्रेषर बसती घरच्यावरी सरशिरे, झाले भोजन आंबे आता तांबूल घेऊन आले. विचारांचा घात केवढा ठेवते करुणा, गंधतयाचा सदैव माझे मन घेई मोहन. संतोषाची छान सुपारी गर्भवरी लाविले, झाले भोजन आंबे आता तांबूल घेऊन आले. संतोषीची लवंग मागून लावली आम्ही करी, तुझ्या मुखाचा दाह करील का भीती अंतरी. राग काढून जगदंबे गर्दिष्ट तुला वाटले, झाले भोजन आंबे आता तांबूल घेऊन आले. भक्तिरसाचा त्रयोदशी केला गोविंद दिला, ताक दुःख मम चळवळ करुणी भाव सुखाच्या कडा. काय मागुनी जगन माऊली सारे सोमत दिले, या देहाचे विकले प्राण त्याच्यासाठी फुटले. झाले भोजन आंबे आता तांबूल घेऊन आले, या देहाचे विकले प्राण त्याच्यासाठी फुटले. आता आमची विनंती आहे की आमच्या मॅडमनी एक मॅडम
त्याचं सगळं श्रेय हे आमच्या गुरु मनीषाताई फणसळकर आणि या माझ्या सगळ्या साधक शिष्या भगिनी आणि शिष्यबंधू यांना जातं आहे. ते आज आमच्या घरी आले, इतकी छान त्यांनी सेवा सादर केली, याबद्दल त्यांची मी जेवढे आभार मानेन तेवढे कमीच आहे. आणि आज दुसरी एक विशेष गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपण म्हणतो की संता आले घरा तोची दिवाळी दसरा. आज दोन गुरु इथे आलेले आहेत. एक तर आमच्या या गायन शिकवणाऱ्या माझ्या आणि अमृतच्या गुरु आहेतच, त्याशिवाय आज इतका छान योग आहे की त्यांच्याकडे आम्ही दासबोध शिकतो. मी आणि माझी आई त्या सीमाताई रिसबूट काकू सुद्धा आल्या आहेत. सीमाताई रिसबूट काकूंची माझी
माझी ओळख माझ्या मातृंनी करून दिली. अरुणा आंबेकर यांनी, त्याही दासबोधाच्या साधक आहेत. इथे प्रभुणे काकू आलेले आहेत, त्याही दासबोधाच्या समीक्षक आहेत. म्हणजे त्या हाय लेवलला गेलेली ही मंडळी आज इथे आलेलीच आहे. पण सीमाताई रिंगूड काकूंकडे आम्ही गेले 3 वर्ष शिकतो आहोत. आम्ही खूप इन्सिन्सिअर विद्यार्थिनी असतो. खूप प्रोत्साहन देतात, सांभाळून घेतात आणि त्यांच्याकडे गेल्यावर वेळ कसा जातो ते खरंच कळत नाही. तो जो आनंद आहे तो आम्हाला सांगता येणार नाही. आणि हे आमचं भाग्य आहे की आम्हाला अशा गुरु लाभल्या. तर आज या दोन्ही गुरूंचा सत्कार करण्याचा आम्हाला योग आलेला आहे. तर सर्वप्रथम सीमाताई रिंगूड काकूंचा सत्कार माझ्या पतींच्या हातून मी करणार आहे. कारण माझी इच्छा आहे की आता त्यांनीही या दासबोध करावंच लागणार. जावंच लागणार ते मार्गात. एक खुर्ची ठेव ना, एक मिनिट. अजून थोडं इकडे होतं. तिघं उभं राहून इकडे स्माईल देता का? तिघं जण उभं राहून फक्त, म्हणजे इथे येऊ देता. फोटोसाठी तो डॉक्टर आहे. मी हेडगेवार हॉस्पिटलला मेट्रन 25 वर्ष होते. त्यामुळे माझा रुग्णालय आणि डॉक्टरांशी भरपूर संबंध आहे. ते करत असतानाच मी दातबोध केला. म्हणजे मी रुग्णालयात देह बघितला आणि दातबोधात आत्मा पाहिला. आणि हा देह 25 वर्ष बघत होते. आणि मग आत्मा कसा असतो आणि देह कसा असतो. आणि जेव्हा डॉक्टर्स माझ्याकडे येतात, रेअरली येतात बरं, पण ही एक अशी डॉक्टर आहे की ती जमिनीवर आहे. एवढं करत असताना सुद्धा एवढा सुद्धा अहंकार नाही. आणि सर्व क्षेत्रामध्ये तिचं पदार्पण आहे. म्हणजे संगीत पण शिकते, दासबोध पण करते आणि कार्डियक अॅनेस्थेटिस्ट आहे. साधी नाहीये. जीवन आणि मृत्यू रोज बघत असते. आणि त्यामुळे दासबोध तिला दिलासा नक्की देतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणी ना कोणी ही शारदा देवी आज जे आपण करतोय ती महामाया, तिचं स्वरूप कसं असतं हे समर्थ रामदासांच्या चरित्रावरून समजावं. बरं, ही बाई एकटी काही करू शकत नाही. तिला साथ यांची आहे. सासऱ्यांची साथ आहे, तिला मुलाची साथ आहे. आणि म्हणून ती शिकायला येते. तास 1.5 तास बसतात, वाचत असतात, मुलं करत असतात आणि घर पालटतं. हे जे येतात 1.5 तास माझ्याकडे महिन्यातून एकदा येतात, पण महिनाभर ती शिदोरी पुरवतात आणि आमच्या घरामध्ये हे संस्कार होतात. म्हणून आज असं करावं असं वाटतंय. सासूबाईंचं स्मरण आहे, त्यांच्या स्मरणात करणारा हा सगळा कार्यक्रम आणि त्याच्या मागे पतिराजांची साथ. आज असे संसार दिसत नाहीयेत बरं. म्हणून हे अलौकिक आहे आणि यासाठी मी आवर्जून आले. आता हा सत्काराचे फॉर्म, कारण ही समर्थ कृपा आहे हो, हे घ्यायला मला फार अवघड आहे. कारण या येतात म्हणून दासबोध निघतो. तरी म्हणजे मीच यांची आभारी आहे. त्या येतात म्हणून तो विषय होतो. तो मी परत परत तिची आई पण येते. हे याच्यात नवल आहे की आई आणि मुलगी एकत्र शिकत असतात. सासू सुनेनी पण यावं हो. म्हणजे त्यांच्यामधलं अंतर कमी होईल आणि प्रेम वाढेल. दावादावानी यावं, नंदाभावतयांनी यावं, याच्यामुळे मैत्री वाढणार आहे. आणि म्हणून मी आज आवर्जून इथे आले आणि यांचं सगळं बघून अतिव आनंद झाला.
अर्थात हे अपेक्षित नाही, पण आज सगळ्यांची इच्छा म्हणून मी हे स्वीकारते. जय जय रघुवीर. आईला विनंती करते की आमच्या निशाताई फणसळकर मॅडम यांचा सत्कार करावा. आम्हाला इतका आनंद झाला आहे, व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. आम्ही पण धन्यवाद करू इच्छितो अजिता काकूंचे, कारण मी माझ्या मुलीला संगीत शिकायला पाठवते. तिथे मी त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांची अँकरिंग ऐकली आणि मला पण असं वाटलं की बोलावं किंवा अँकरिंग करावी असं, कारण आपण यामध्ये असतात गुण, पण ते कोणाला तरी पाहिल्यावरच असं वाटतं. स्वभाव पण खूप छान आहे आणि पाहिली अँकरिंग एक दोनदा मला योग आला आणि त्यांनी आवर्जून आपल्याला बोलवलेलं आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे खूप धन्यवाद. कार्यक्रमाला पण छान वाटलं की बोलवलंय आणि सगळ्यांची भेट होते. आज निवेदन खूप छान झालं, खूप माहिती मिळाली. या सुंदर निवेदनासाठी मी आईला विनंती करते की कानडे मॅडम अजिता, मी एक वाक्य बोलते. सांगितले आणि ऐकले आणि वर्तणुकीत आणले असं व्यक्तिमत्व म्हणजे माझी लेक. करते अशी फार क्वचित विनंती असतात. करते की त्यांनी ओघा तालाचा सत्कार करावा. आज अतिशय उत्तम टाळ या आमच्या दोन टाळकरी सत्कार नाही पण त्यांना बक्षीसही द्यायलाच पाहिजे. आणि दोघांनाही मानाची पहिली शाल. आता आपण प्रसाद ग्रहण करूया. तोपर्यंत मी
मी माझ्या या जाधव भगिनींचा सत्कार करत राहीन, पण तुम्हाला खोळंबायला नको म्हणून आपण प्रसाद चालू करूया. पण तुम्ही छान हो खूप वर्ष